राज्यात लवकरच महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय। तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होतील तर शिवसेनेकडून कोण अशी चर्चा सुरू झाली। त्यातच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलंय। बघूया। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू असतानाच राज्यातील दोन उपमुख्यमंत्री कोण होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे। भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन उपमुख्यमंत्री असं सूत्र ठरल्याची माहिती स्वतः अजित पवारांनीच दिली आहे। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचा उपमुख्यमंत्री कोण असणार यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत। स्वतः शिंदे उपमुख्यमंत्री होणार का दुसऱ्या कोणाला संधी देणार अशी ही चर्चा सुरू होती। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद नकोच असल्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे। बैठकीत त्यांनी गृह खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रह केल्याचं सांगितलं जातंय। शिंदेंचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वाचं विधान केलंय। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार नाहीत असा आपला अंदाज असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं। देखिए, मुझे लगता है कि एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र की ही राजनीति में रहेंगे और लगता है कि डिप्टी सीएम पद वो ना ले। ये बहुत बड़ी बात हो सकती है। वो डिप्टी सीएम पद लेंगे नहीं, ऐसा मेरा अंदाजा है। शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोगावलेंनी शिवसेनेचा गृह खात्यासाठी आग्रह असल्याचं सांगितलंय। एकनाथ शिंदे करतील ती पूर्व दिशा असंही शिवसेना आमदारांचं म्हणणं आहे। गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डीसीएम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं, तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं। त्यात चुकीचं काय? म्हणजे तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे पण म्हणून आता जे साहेबांनी निर्णय घेतील तो मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत। तो निर्णय काही का असेना आम्ही सगळे बांधील आहोत। एकनाथ शिंदेंनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर शिवसेनेचा उपमुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे। कारण सध्याच्या सत्ताकारणात वाट्याला आलेलं पद न घेणं शहाणपणाचं ठरणार नाही। त्यामुळे गृह खात्यासह एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेतात की गृह खात्याशिवाय उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।